रामराम मंडळी, मराठी आपल्या कट्ट्यावर हार्दिक स्वागत. आज आपण एक वेगळ्याच विषयावरती बोलणार आहोत आणि तो चित्रपट असा एक बोलतात रोमांचिक आणि रहस्यमय चित्रपट लवकरात लवकर थिएटरमध्ये येणार आहे आणि त्याआधी ट्रेलर लॉन्च झालेला आजच्या दिवसामध्ये. तर आज आपण भेटणार आहोत दृश्य आणि अदृश्य या चित्रपटाचे ते कलाकार आहेत. तगडेबाज सर, अशोक समर्थ सर आणि काय तुम्हाला तर माहितीच आहे ब्युटी क्वीन बोलत तर पूजा सावंत. पूजा सर, पहिलं प्रथम तुम्हाला एक अभिनंदन. या थँक वर्षामध्ये यू. तुम्ही आज 4 चित्रपट केलेत थँक यू. बॅक टू थँक यू. बॅक. हो, हो. तर काय ह्या सांगणं या चित्रपटाबद्दल हे वेगळंपण? आणि आज तुम्ही सरांसमोर एक भक्कम अशी जे मला अभिनेते समोर उभे आहात, तर तुमचं कसं बॉन्डिंग होतं? वॉव! पहिलं तर सर या वर्षात मी हे 4 सिनेमे केले नाहीयेत. 3 वर्षात मी हे सिनेमे शूट केलेत आणि जे योगायोगाने ह्या एका वर्षात ते रिलीज होतायत आणि माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. मी कुठेही नकारात्मक सूर याला मी लावणार नाहीये आणि खूप छान वाटतंय, की हा योग एक अभिनेत्री म्हणून माझ्या नशिबात आलाय. त्यामुळे मी तर खूप मजा करणार आहे आणि एक्सपिरियन्स इतका छान हा एन्जॉय करणार आहे मी. आणि येस ऑफकोर्स अशोक सरांसोबत काम करता आलं मला आणि ते इन्स्पेक्टरच्या भूमिकेत आहेत या सिनेमामध्ये आणि त्यांच्या कदाचित लक्षात असेल की नाही माहीत नाही, पण मी सरांना म्हणाले, की "सर, मला कधीतरी पोलिसाची भूमिका करायची आहे. वाह! मला तुमच्यासारखं असं पोलीस करायचं आहे." आणि तेव्हा सर म्हणाले होते, की "हां, तू छान करू शकशील." असं एक सर म्हणाले होते अँड काही महिन्यातच मला ती संधी मिळाली. सो आय थिंक त्या सिनेमाचं मॅनिफेस्टेशन मी इथून केलं होतं. सरांसोबत काम करण्याचा अनुभव कमाल होता. या सिनेमामध्ये एक रहस्य आहे. ते उलगडायला सर मदत करतात बरोबर आहे. आणि एक अभिनेत्री म्हणून एक खूपच कमाल अनुभव होता. कारण त्या ताकदीचा कलाकार जर समोर असेल ना, तर खूप गणितं बदलतात. आपण जे ठरवून येतो ना, ते सगळं पुसलं जातं आणि त्या सिनेमाची जी खरी गरज आहे, त्या स्क्रिप्टची जी खरी गरज आहे, ती त्या 2 कलाकारांच्या ॲक्शन रिॲक्शनवर ठरते आणि ते मला फार करता आलं अशोक सरांसोबत. सो इट वॉज फन. आशु सर, तुम्ही काय सांगणार ह्या चित्रपटात तुमची काय भूमिका असणार याच्यामध्ये? कारण की तुमच्यासमोर ब्युटी क्वीन सारखी मुलगी म्हणजे एक कलाकार आहेत, तर तुमचं तिथं कसं झालं असेल काय? सगळ्यात पहिल्यांदा मला तुमचं बोलणं खूप आवडत आहे. ही कदाचित तुमची स्टाईल आहे इंटरव्ह्यू करण्याची, तर मला खरंच आवडली ती. आता प्रश्न माझ्या भूमिकेचा, तर पूजाने जसं तुम्हाला सांगितलं की मी एक पोलीस ऑफिसर आहे. महाबळेश्वर पंचक्रोशी ही त्याच्या ताब्यात असणारा तो वाह! आणि त्याच्या हद्दीमध्ये हा प्रकार सगळा घडतो आणि मग सिनेमाचा प्रवास उलगडायला त्याची सुरुवात होते. आणि राहिला प्रश्न ब्युटी क्वीनच्या बाबतीत तुम्ही जे म्हणालात ते. मी आणि पूजा आम्ही दोघं पहिल्यांदाच एकमेकांच्या बरोबर स्क्रीन शेअरिंग करतोय आणि काय असतं माहिती आहे का, समजदार नटांकडे किंवा अभिनेत्रींच्याकडे ही ही भुकेलेली माणसं असतात आणि त्यांची भूक असते की माझा क्राफ्ट, माझं कॅरेक्टर, माझी संहिता आणि त्या पात्राचा प्रवास, ही भूक असते प्रत्येकाची. आणि मला असं वाटतं की पूजामध्ये एक तर विषयाचं वेगळं पण, ओके. म्हणजे आत्तापर्यंत ती जशी सुंदर आहे तशी तिच्या वाट्याला गाणी आलेली आहेत आणि तिला स्वतःला पण कलाकार या नात्यानं तिची अशी एक अपेक्षा असू शकते ना बरोबर. काहीतरी. तर ती ती जसं म्हणाली तसं की हे फिल्म करत असताना तिला ती एक मुहूर्तमेढ सापडली तिच्या त्या कॅरेक्टरची आणि ती खरंच म्हणाली होती. तर योगायोगानं कसं होतं की तिच्याकडे ती पर्सनॅलिटी होती पोलीस अधिकारी या नात्यानं किंवा, आणि त्याला मला वाटतं तो स्कोप मिळाला आणि मला ह्याचा आनंद आहे की आम्ही सहज का असेना या सिनेमाच्या प्रोसेसमध्ये गप्पांच्या ओघात का असेना आपण ती गोष्ट बोललो आणि तो प्रवास त्याला उलगडायची ही जी एक स्वेच्छा असते, मनीची इच्छा म्हणू आपण त्याला. आणि या फिल्म बाबतीत म्हणाल तर एक तर आमचे कूल डिरेक्टर मिलिंद लेले सर. बरोबर. मला असं वाटतं की माझे म्हणजे मी एक फिल्म जी डिरेक्ट केली त्या फिल्मच्या सेटवरती एकदा आमच्या कॅमेरामॅनला भेटायला मिलिंद सर तिथे आले होते आणि ती माझी त्यांची तिथली ती पहिली ओळख होती. पण मिलिंद सरांच्या बाबतीमध्ये मी ऐकून होतो. मग त्यांच्या बंदीशाळा नावाची फिल्म असेल किंवा त्यांनी केलेल्या कलाकृती ह्या साधारणपणे त्या लोकांच्या नजरेतनं तपासल्या गेलेल्या आहेत. सो मला कुठेतरी असं वाटायचं म्हणजे प्रत्येक कलाकारांना असं वाटतं की अशा एका क्रिएटिव्ह पर्सनच्या बरोबर आपण जोडले जाऊ की जिथे आपल्याला आपल्या क्राफ्टला एखादं आव्हान असेल आणि तसे मेकर्स मिळाल्याच्या नंतर ते जे एक गिव्ह अँड टेक होतं तसं या फिल्मच्या बाबतीमध्ये
मिलिंद सरांच्या सोबत माझं तरी झालं. आणि मग तो प्रवास त्या पात्राचा, आता खाकी वर्दीचं आणि माझं तसं खूप जुनं नातं त्या सिंघमच्या नंतर इमिजिएटच मला लक्ष नावाचा टी व्ही शो मिळाला होता आणि 5 वर्ष तो सुपरहिट राहिला. पण काय असतं, खाकी वर्दीत अनेक माणसं आहेत. अनेक माणसांकडे खाकी वर्दीच्या आतल्या माणसाची मनं वेगवेगळी आहेत. तसं या खाकी वर्दीच्या आतमधल्या माणसाचं मन हे पश्चिम पश्चिम महाराष्ट्रीय मन आहे येस. त्याचं. भूषण पाटील नावाचं ते कॅरेक्टर आहे आणि तो या केसकडे किंवा त्याच्या हद्दीमध्ये घडणाऱ्या ह्या प्रवासाकडे मला असं वाटतं की हे रहस्यमय कथानक असल्यामुळे त्याचंही स्वतःच एक द्वंद्व आहे की माझ्याकडे काही पुरावे आहेत, पण ही व्यक्ती जी बोलते हे सत्य आहे का? पण मग या सत्यतेचं प्रमाण असणाऱ्या गोष्टी माझ्याकडे का नाही आहेत? ओके. बरोबर. हे जे कॅरेक्टरची जी द्वंद्व असतात ना, ती अशा रहस्यमय गोष्टींच्या मध्ये ऍक्टरला एक त्याचा क्राफ्ट डिझाईन करण्याकरता एक वेगळी संधी असते, वा. जी मला असं वाटतं की ती इथे मला मिळाली. आणि त्या इव्हेंट, त्याला मी इव्हेंट म्हणेन, मी हे परफॉर्मिंग इव्हेंट्स, जे इमोशनचा जो प्रवास उलगडण्याचा जो एक प्रकार होता, ज्याच्यामध्ये एक तर मुळात एक आई, तिची ती वेदना, त्याच्या जोडीला आम्हाला जास्त भावनिक होऊन चालत नाही असा त्याचा तो प्रवास, बरोबर. ताठर बाळा म्हणू आपण. तर याच्या बेचकीतली ती एक फार इंटरेस्टिंग अशी ती निसर्गरम्य अशा वातावरणात घडलेली ही एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. वा. पूजाजी, मी काय बोलतो, की जेव्हा तुम्ही सांगत होते, की मी जेव्हा दोघांचं शूट चालू होतं, पोलिसांचं कॅरेक्टर आहे म्हणजे एक इन्स्पेक्टरचं, की जी तुम्ही प्रेरणा घेतली आणि सावलवाडीमध्ये ते कसं काय तुमचं जुळलं गेलं ते शूट करताना? आपण एक म्हणतो ना, की वास्तू नेहमी तथास्तू म्हणत असते. त्यामुळे कधी निगेटिव्ह बोलू नका. मला वाटतं हे संपूर्ण विश्व आहे ना, येस. हे तथास्तू बोलत असतं. इथे त्याच लोकांच्या इच्छा पूर्ण होतात, ज्या मनापासून काहीतरी मागतात. तर मी एक स्वभाव म्हणून मी कधीच नकारात्मक बोलत नाही. मी मस्करीत पण, जोकमध्ये सुद्धा असं म्हणत नाही, की "असं करू नको हां, तुला हे होईल." मी इतकंही निगेटिव्ह बोलत नाही, कारण का काहीच सांगू शकत नाही ना, कावळा बसायला फांदी तुटायला. बरोबर. तर हे सतत मी म्हणायचे, की मला हे हवंय, मला ते हवंय. मला युनिफॉर्म परिधान करायचं सिनेमामध्ये. सो ते ऐकलं गेलं आणि सरांनी ज्या पद्धतीचे पोलीस निरीक्षक उभारलेत आणि बरोबर. ऑफकोर्स म्हणजे ह्याच्याहून कमाल मी डेफिनेटली केलं नाहीये सालबर्डीमध्ये. बट कुठून तरी ह्यांच्याकडून इन्स्पिरेशन घेतलं, की पोलीस निरीक्षकांनी कसं असावं, तर ते असं असावं. आणि खूप करेक्ट सर तुम्ही बोललात, की त्या वर्दीच्या आतमध्ये सुद्धा एक माणूस आहे. त्याच्या मनातलं द्वंद्व पण चालू असेल. कारण का तो त्या केसकडे, त्या रहस्याकडे एक पोलीस म्हणून पण बघतोय आणि एक माणूस म्हणून सुद्धा बरोबर. बघतोय. सो त्यांच्यासमोर जी माझी केस येते, मी ह्यांच्याकडे कंप्लेंट करते, की माझी मुलगी हरवली आहे आणि नवरा सापडत नाहीये. पण एका पॉइंटला सिनेमात असं घडतं, की अरे, हीच खरं बोलतेय की नाही बोलत आहे. सो हे खूप मोठं रहस्य त्यांना उलगडायचं असतं. सो ते सिनेमा बघून लोकांना कळेल. बट येस, इट रिअली हेल्प्ड मी सालबर्डीमध्ये पोलिसाची भूमिका करताना. बिकॉज काहीच दिवसांपूर्वी सरांसोबत काम केल्यामुळे त्यांचं बसणं, त्यांचं वागणं, त्यांचं बोलणं हे कुठेतरी डोक्यात होतं. आणि एक गोष्ट मी फार निरीक्षण केलं होतं, की सर जेव्हा वर्दीत असायचे, तेव्हा ते कधीच रिलॅक्स, त्यांना कधीच ॲक्चुअली रिलॅक्स्ड पाहिलं नाही मी, बरोबर पहिली आहे. गोष्ट तर. ते कधीच एसीमध्ये व्हॅनिटीत जाऊन बसले नाहीत. निसर्गाशी अत्यंत कनेक्टेड असा माणूस आहे हा. ह्यांच्या घरीही आम्ही महाबळेश्वरला जाऊन पाहिलो. शहरापासून दूर कुठेतरी त्यांचं एक छान घर आहे, मस्त झाडं लावली आहेत, निसर्गाच्या सानिध्यात राहतात ते. सो कलाकार आणि माणूस म्हणून मातीशी घट्ट नातं आहे बरोबर त्यांचं, आहे. जे आय थिंक कलाकृतीतही त्यांना हेल्प करतं. त्यामुळे मला खूप हेल्प झाली वाह! सालबर्डीमध्ये पोलिसाची भूमिका करताना. दोघांसाठी एक प्रश्न आहे. ऑन सेट आणि ऑफ सेट दिग्दर्शकाचा तुमचा कसा अनुभव होता? एक जेणेकरून की जी कथा बनली आहे ती रहस्यमय बनली. त्यामध्ये काही ना कुठेतरी एक तडजोड असतेच डायरेक्टर्सची आणि कलाकाराची. ते तुमचं कसं बॉन्डिंग होतं ऑन सेट आणि ऑफ सेट? मला वाटतं रहस्यमय कथा जेव्हा आपण सिनेमात दाखवतो ना, तेव्हा दिग्दर्शकाचा आय थिंक 200% अभ्यास झालेला पाहिजे. कारण कलाकार नेहमी स्वतःचं काहीतरी ठरवून सेटवर येतो आणि कुठेतरी ना भावनेच्या भरात किंवा परफॉर्मन्सच्या भरात
कलाकार कधीतरी वाहला जाऊ शकतो, की तो बरोबर वाहत आहे. जातो म्हणतो. लकीली मिलिंद सर आणि मिलिंद सरांची संपूर्ण जी टीम आहे सहाय्यक दिग्दर्शकांची, ते इतके ॲक्युरेट होते. आम्हाला कधीच कुठला प्रश्न पडला नाही आणि पडला तरी त्याचं तात्काळ उत्तर आम्हाला मिळायचं, की अच्छा आता मी अशी रिॲक्ट नाही का होणार इथे? अच्छा हो, ठीक आहे. सो पूर्ण क्रेडिट जातं आमच्या दिग्दर्शकांना, मिलिंद वाह! लेले. वाह! आणि त्यांनी ज्या पद्धतीचे सिनेमे केले आहेत, ऑफकोर्स खूप मोठा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. सो कलाकार म्हणून आमचा पूर्ण विश्वास आमच्या दिग्दर्शकावर होता. त्यामुळे कलाकार म्हणून आम्हाला खूप ईझी गेलं बरोबर. परफॉर्म करताना. हां, म्हणजे मी असं म्हणेन की कलाकाराच्या हातामध्ये स्क्रिप्ट हे खूप उशिरा येतं, जेव्हा कास्टिंगची वेळ येते त्यावेळेला. पण त्या दिग्दर्शकाने आणि जेव्हा तोच दिग्दर्शक हा लेखक पण असतो, ओके? तर मला असं वाटतं की कलावंतांच्या पेक्षा जास्त उशीरपर्यंत त्या शब्दांच्या सोबत, त्या पटकथेच्या सोबत, त्या संवादाच्या सोबत, त्या आपल्या क्राफ्टच्या सोबत दिग्दर्शकाचं नातं हे अनेक महिन्यांचं असतं. ते असंच प्रस्तुत होत नाहीये. मी पण असं म्हणेन की हे मुलांसारखंच आहे की किमान त्याचा 9-10 महिन्याचा बरोबर. प्रवास असतो. त्याच्या आधीचे 4 महिने कुठेतरी ते डोक्यात शिजत असतं. मग ते पानावरती उतरायला लागतं. तर मला असं वाटतं की दिग्दर्शकाचा जो क्राफ्ट असतो तो सगळ्यात पहिल्यांदा त्यांचा पक्का असतो. म्हणजे फक्त रहस्यमय सिनेमा यापुरतंच मी बोलत नाही, इन जनरल. नंतर ते कलावंतांच्या सहवासामध्ये ते स्क्रिप्ट येतं, त्यावेळेला कलावंतांची मतं असू शकतात. ओके, आपापल्या क्राफ्टला धरून, कॅरेक्टरला धरून किंवा त्यांच्या स्क्रिप्टला धरून आणि त्या मतांचा उलगडा हा दिग्दर्शकच करून देऊ शकतो. कारण फ्रेम टू फ्रेम हे त्या माणसाने पाहून झालेलं असतं. सिनेमा आज 19 जूनला आपण पाहणार बरोबर. आहोत. पण किमान 1.5 वर्षापूर्वी, वर्षभरापूर्वी त्या माणसाने त्याच्या कल्पनाशक्तीच्या जगामध्ये ती फिल्म त्यांनी बघून झालेली असते. त्यामुळे मी तरी नेहमी ही गोष्ट करतो, की आपापलं काम करत असताना दिग्दर्शकाची खूप मोठी हेल्प होते, या मताचे मी आहे. आणि तीच सिनेमाच्या बाबतीमध्येच नव्हे, नाटक असो, कुठलीही कलाकृती असे, तो कॅप्टन असतो. आता तुम्ही तुमच्या स्टाईलमध्ये काय विचारायचं तुम्हाला? मी असं म्हणेन, की ह्या अशा पद्धतीच्या घटना ह्या सतत आपल्या अवतीभोवती होत बरोबर राहतात. आहे. ओके. त्यामुळे या गोष्टीला सुद्धा एका वास्तवाचा आधार असणारच. कोणतीही कल्पना ही अशी रॅन्डमली आपण हवेत तिला विकसित नाही करू शकत. नाहीत. तिला काहीतरी मूळ असतं. म्हणजे असं म्हणतो ना, की इस दुनिया में बेवजह बेसबब कभी भी कुछ नहीं होता. मग ते एखाद्या व्यक्तीचं मानसिक द्वंद्व असू शकेल. कदाचित एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातली व्यक्तिगत घटना असू शकेल. किंवा कदाचित एखाद्या काय असतं, आयुष्य जगत असताना खूपदा ना इतकी रंजक गोष्टी आपल्या अवतीभोवती घडत असतात, की उदाहरण के तौर पे तुम्हाला सांगतो, की मी एक नाटक करायला घेतलं होतं आणि त्या नाटकामध्ये अ, मीच तर बुवा अर्धा शहाणा नावाचं ते नाटक होतं. ओके. आणि त्या नाटकाची पार्श्वभूमी ही हिस्टॉरिकल होती. बरोबर. त्याच्यातलं जे एक ऐतिहासिक कॅरेक्टर होतं, तर त्या रंगमंचावरती सगळ्या ऐतिहासिक गोष्टी घडत असताना आपल्याला दिसत असतात आणि एका मोमेंटला ते मेन कॅरेक्टर जेव्हा त्याची एक्झिट असते, तेव्हा स्टेजवरची पात्र आपापला मोबाईल काढ, कुठे तंबाखू खा, कुणी हे हे करत असतं. आपल्याला असं वाटायला लागतं, की हे नेमकं काय आहे? की आता ऐतिहासिक सेट लागलाय, सगळं झालं आणि ही पात्र आत्ता ती त्या नानासाहेबाच्या पत्नीच्या भूमिकेत होती. ती मध्येच "अहो ऐका ना जरा" ते असं फोनवरती सांगते, की "त्याला दूध दिलं का तुम्ही?" किंवा काय. हा प्रवास कसा उलगडतोय किंवा काय. पण नाटकाच्या शेवटी ही गोष्ट लक्षात येते, की ही सगळी जी खोटी ऐतिहासिक माणसं निर्माण केली होती, ही यासाठी केली होती, की त्या मुख्य पात्राला त्याच्या ह्या खोट्या जगातनं त्याला बाहेर काढायचं होतं. वाह! ओके. सो आपलं आयुष्य असंच आहे. आपण परिवारात असतो, तरीही आपण हरवलेलो असतो. आपलं द्वंद्व आपल्याबरोबर सुरू असतं तेव्हा माझ्याच घरातली माझी एक बाल्कनी असते जिथे मला कोणीच नको असतं आणि तिथे मला एकट्याला एकट्याबरोबर संवाद साधायचा असतो. आलं लक्षात? सो कधी-कधी किती छान-छान गोष्टी घडतात. आता माझ्या व्यक्तिगत अनुभवात म्हणजे त्यांनी विचारलेल्या प्रश्नाचं कनेक्शन, की हे हे ती टॅगलाईन तीच आहे, की हे भास आहे.
की हे सत्य आहे. बरोबर. कारण हे माणसाचं माणसाबरोबर त्याच्या आंतरिक द्वंद्व आहे त्याचं, असं मला वाटतं आणि याच्यातूनच गोष्टी फुलत असतात. नाही, पण या चित्रपटाच्या नावातच सगळं दडलंय बघा ना. दृश्य की अदृश्य. जे दिसतंय ते खरं आहे, जे कदाचित ते खरंही नाहीये. ती जे सांगते तेही खोटं आहे. सो भास हा इतका कमालीचा शब्द आहे ना, आपण बऱ्याचदा म्हणतो की "अरे नाही, तुला भास झाला असेल, उगाच काहीतरी." पण ते खरं असू शकतं. यू नेव्हर नो. ह्याचाच शोध आम्ही या सिनेमात घेतोय. जो काही दृश्य-अदृश्यचा खेळ चाललाय या सिनेमामध्ये, तो उलगडण्याचा प्रयत्न आहे आणि आय थिंक प्रेक्षकांना तो उलगडायला फार मजा येईल. सर, तुमच्या इन्स्पेक्टरच्या शैलीमध्ये आव्हान प्रेक्षकाला. माझं प्रेक्षकांना हे नम्र विनंती आणि आव्हान आव्हान काय आता, ते इतके समजदार झालेत आता, की त्यांना सिनेमा कळतो. एक जमाना होता, की त्यांच्या माथ्यावरती काहीही लादलं जात होतं. बरोबर. आता ती परिस्थिती नाहीये. प्रेक्षक हा अत्यंत सुज्ञ आहे. तो खूप समजदार आहे. तो मेहनतीने कमवलेला खिशातला पैसा खर्च करतो तिकीट काढण्यासाठी. तो सिनेमाची भव्यता पाहण्यासाठी जात असतो. सिनेमाचा कंटेंट पाहण्यासाठी तो जात असतो. आणि आत्ताचा प्रेक्षक हा ज्युरींच्या खुर्चीत बसून जसा सिनेमा तपासला जातो, त्या मानसिकतेचा प्रेक्षक झालेला आहे. त्यामुळे त्यांना आपण कोणी फसवू शकत नाही. तुम्ही म्हणालात तसं फक्त आम्ही आव्हानाने विनंतीच करू शकतो. तर माझी ही विनंती आहे, की याचं कंपॅरिझन कृपया कुठल्या साऊथच्या किंवा हिंदी आणि बॉलिवूड ह्याच्याशी आणि कंपॅरिझन आपण बंद करूया. त्याचं कारण असं, की एक लिमिटेशन्स असतात आणि त्यातूनही आपण आपल्या कंटेंटला कसं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही लोकांनी केलेला आहे, आमच्या टीमने केलेला आहे. तो प्रयत्न बघण्याकरता 19 जूनला तुमच्या नजीक बाजूच्या असणाऱ्या सिनेमागृहामध्ये जा आणि आम्हा दोघांची जी काही गंमत-जंमत आहे, दिग्दर्शकाने आमच्याकडनं कसं ते असं करून घेतलेलं आहे. इंटरेस्टिंग गोष्ट आहे, रहस्यमय गोष्ट आहे. मानवी मनाचं द्वंद्व आहे. जरी वर्दीत असलो तरी त्याचंही एक द्वंद्व आहे, की हा भास म्हणायचा, की हे सत्य म्हणायचं, त्या मॅडम खरं बोलतायत की खोटं बोलतायत. तो एक सुंदरसा प्रवास उलगडताना तुम्हाला पाहायला मिळेल. तर माझी विनंती आहे, की मनापासून आम्हा दोघांचंही पूजाच्या वतीने मीही बोलतो, माझ्या वतीनं पूजा बोलेल. नाही, ॲक्चुअली माझ्या वतीने सर बोलले आहेत आता असं.